नमस्कार मित्रांनो, विण दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता स्वानंदी ही मंदा आलेली आहे म्हणून मंदाला पैसे द्यायला तयार झालेली असते, परंतु आता मंदा लगेच म्हणते की अगं नक्की देशील ना, कारण नाहीतर विसरून जाशील। एकदा घरी आली होती परंतु मी तुला सावत्र काय म्हटले आणि लगेच मात्र तू म्हणजे परत मला विसरलीस आणि त्याचाच राग तू माझ्यावर काढत असते। त्यावरती आता स्वानंदी म्हणते की आई अगं तू काय बोलतेस, अगं हे तर कधी मी डोक्यात सुद्धा धरलं नव्हतं, कारण तू माझी आई आहे आणि तुझी काळजी मला आहे। आणि थांब जरा म्हणून स्वानंदी मात्र आता तिला पैसे काढून देते। मलिका लगेच म्हणते की म्हणजे एवढेच पैसे तू दिले? तेव्हा आता स्वानंदी आईकडे पाहत असते, एवढ्याने काय होणार आहे, अगं आता हे सगळं सामान घ्यायचं म्हटल्यानंतर 40,000 रुपये लागतात। अगं घरातील नळ गळत आहे, भिंतींचे पापुत्रे गळत आहे, मग तू सांग आता आम्ही कसं जगायचं। वरती स्वानंदी म्हणते की हो आई मला माहिती आहे, हळूहळू आपण सगळं करूयात, पण सध्या हे पैसे तू तुझ्याकडे ठेव आणि नको काळजी करू, मी आहे ना, तू अजिबात काळजी करू नको आणि तू बस, मी तुझ्यासाठी चहा घेऊन येते। म्हणून स्वानंदी आता चहा आणायला जाते। मंदा म्हणते की ठीक आहे, एवढे तर एवढे। त्यानंतर आता इकडे मलिका फोन करते आणि समरला म्हणते की समर अरे कामात आहे का। त्यावरती समर विचारतो की काय झालं काकू। तेव्हा आता काकूला मात्र समरच्या मनामध्ये आता हे स्वानंदीविषयी आता हे सगळं भरायचं असतं। त्यावरती मात्र आता समर विचारतो की अगं काकू सांग ना काय झालं। मलिका म्हणते की अरे समर एक प्रॉब्लेम झालेला आहे। त्यावरती समर विचारतो की काय झालं काकू, स्वानंदी ठीक आहे ना। तर मलिका म्हणते की हो अरे ती तर ठीक आहे, तिला कुठे काय झालं, अरे पण तिची आई घरी येऊन अचानक धडकली, ते पण खूप विचित्र। त्यावरती आता समर म्हणतो की अंशू मला म्हटला, तर लगेच मात्र मलिका म्हणते की हो ना, अरे त्यांना तर सवयच लागलेली आहे आपल्या घरी येऊन तमाशा करण्याची। त्यावरती आता लगेच समर विचारतो की काकू अगं पण तमाशा काय केलेला आहे। तर ही मलिका म्हणते की अरे समर, अरे त्यांना कुठे चोराने लुटलेलं आहे आणि त्यांनी आपलं अख्खं घर डोक्यावर घेतलेलं आहे आणि मग त्यांनी पोलिसात जायला हवं होतं, आपल्या घरी येऊन काय होणार होतं। त्यावरती आता लगेच समर विचारतो की अगं पण त्या ओके आहेत ना, त्यांना काही लागलेलं आहे का, त्यांना हॉस्पिटलमध्ये आता काही नेण्याची गरज वगैरे आहे का। त्यावरती मात्र आता लगेच मलिका म्हणते की अरे अच्छे असं काही नाही, आणि मला खूप विचित्र वाटतं, कारण त्या अगदी घाणेरडा अवतार करून आपल्या घरी आलेल्या आहेत आनंदीकडून पैसे उकळण्यासाठी, आणि मला ते खूप विचित्रच वाटतं। आणि तुला तर माहितीच आहे की आपली स्वानंदी कशी आहे, गरीब बिचारी किती भोळी आहे, सगळ्यांना मदत करत सुटते आणि आता सुद्धा तिच्या आईला म्हणजे परत पैसे देण्याचा तिने शब्द दिलेला आहे, म्हणजे असं माझ्या कानावर आलेलं आहे। जरीही तिच्या मेहनतीचे पैसे दिले असले तरी सुद्धा मात्र अरे तिच्या मेहनतीचे पैसे आहे आणि असे पैसे उधळून टाकणं हे बरोबर आहे का आईसाठी। आणि अगोदरच आपल्याला माहिती आहे की जे काही आता ती बाई कशी आहे आणि आपल्याकडून पैसे उकळण्यासाठी मात्र हे सर्व करत असते। आता समोर म्हणतो की काकू हे बघ यामध्ये काहीच चुकीचं नाही, जरीही आता त्यांना काहीतरी अडचण आली असेल आणि स्वानंदीने दिले असेल पैसे तर कुठे काय बिघडतं, ती पण त्यांचीच फॅमिली आहे, एकच फॅमिली आहे। तर आता मलिका म्हणते की हो अरे तुझं तर बरोबर आहे। समोर आता काकूला म्हणतो की आपण नंतर बोलूयात, मी आता कामात आहे। तर मलिका म्हणते की हो आणि मी तुला डिस्टर्ब केलं का बाळा। त्यावरती समोर म्हणतो की नाही, बाय करून तो आता फोन ठेवतो। मलिकाला खूपच राग येतो। मलिका म्हणते की आता ह्या समोरला नक्की काय झालेलं आहे आणि काहीच कसं माझ्या मनासारखं होत नसतं। त्यावरती आता मलिकाचा खूपच जळफळाट होतो। तेवढ्यात मात्र सुष्मिता इकडे मंदाच्या रूममध्ये म्हणजे स्वानंदीच्या रूममध्ये येते, तिथे मंदा असते। आता मंदा लगेच म्हणते की या म्हणजे आता तुम्हाला आपल्या मातोश्रींची आठवण झाली का। त्यावरती सुष्मिता म्हणते की अगं आई तू ओके आहेस का, तुला काही लागलं वगैरे नाही ना। तर मंदा लगेच म्हणते की बघ अगं मला चोरांनी मारलं बघ ना। तेव्हा सुष्मिता म्हणते की अगं पण तुला चोरांनी कसं लुटलं बरं, असं कसं करू शकतात ते। तेव्हा मंदा म्हणते की हे बघ माझं ऐक, अगं सुष्मिता मला पैशांची खूप गरज आहे आणि तुम्ही दोघी सुद्धा राजवाड्यांच्या घरामध्ये राहतात, अगं पैसा असा तुमच्या हातामध्ये टनाटन खेळत राहतो, तुम्हाला काय गरज आहे पैशांची। आणि हे बघ अगं 2-4 लाख तुझ्यासाठी ठीक आहे, तुम्हाला तेवढे पैसे देऊ शकते, तुमच्या डाव्या हाताचा मळ आहे। तेव्हा आता सुष्मिता म्हणते की मम्मा अगं तू काय बोलतेस, माझ्याकडे पैसे वगैरे काही नाही। तू आता मंदा म्हणते की थापाडी कुठली, अगं तू तर आता स्वानंदीची भाषा बोलायला लागलीस आणि स्वानंदी दोघी सारख्याच आणि जाऊन दे। शेवटी कसं असतं की लग्न झाल्यानंतर मुली ह्या परक्या होतात, हे खरं आहे।
सुष्मिता डोक्याला हात लावते आणि म्हणते की अगं मॉम काय बोलतेस? अगं ताईने तिजोरीची चावी माझ्याकडून घेतलेली आहेत आणि माझ्याकडे एवढे पैसे नाहीत. तेव्हा आता लगेच मंदा म्हणते की अगं तुझ्याकडे नसतील पण तुझ्या नवऱ्याकडे तर असतीलच ना. सुष्मिता म्हणते की सॉरी मॉम आणि मी विचारून बघते, थांब त्यांच्याकडे. तेव्हा मंदा म्हणते की विचारू नको, अगं घेऊनच ये. तर सुष्मिता आता अंशुमनला पैशाबद्दल विचारायला जाते. नंतर स्वानंदी तिच्यासाठी चहा वगैरे आणि काहीतरी खायला घेऊन येते आणि ठीक आहे, मला तर भूकच लागली होती, बरं झालं तू खायलाच घेऊन आली. मंदा खूप घाईघाईने खात असते भूक लागली म्हणून. तर स्वानंदी म्हणते की हळूच, सावकाश, जरा सावकाश. त्यानंतर आता अंशुमन रूममध्ये असतो आणि तेवढ्यात सुष्मिता तेथे येते आणि सुष्मिता म्हणते अंश, अहो मला तर तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. तुम्ही खरंच खूप हँडसम दिसत होता आणि सगळ्या बायका मला विचारत होता की तुम्ही इतके हँडसम कसे आहात. सगळेजण मला विचारत होते तुझा नवरा इतका हँडसम कसा आहे. त्यावरती लगेच आता अंशुमन म्हणतो की हे बघ काय काम आहे, मला मस्का लावू नकोस, नक्की काहीतरी काम असेल. आता मला थोडेसे पैसे हवे होते असं जेव्हा आता सुष्मिता म्हणते तेव्हा लगेच आता हा विचारतो. अंशुमन म्हणतो की काय बोलतेस? तेव्हा अंशुमन म्हणतो की मी काही तुझ्या मम्माला ठेका घेतला नाही तुला पोहोचण्याचा आणि तिला पोहोचण्याचा, त्यामुळे आता मला पैसे मागू नकोस. सुष्मिता म्हणते की मला पैसे द्या ना. तर लगेच अंशुमन म्हणतो की नाही, माझ्याकडे कॅश वगैरे काही नाही. सुष्मिता म्हणते की अहो द्या ना, मला पैशांची गरज आहे तिला सुद्धा, त्यामुळे द्या ना. त्यावरती आता लगेच अंशुमन रागाने म्हणतो की डोक्यात जाऊ नकोस आणि शेवटी मात्र आता तो विचारतच असतो. तर सुष्मिता त्याला पैसेच मागत असते. शेवटी वैतागून मात्र आता जो काही क्रेडिट कार्ड आहे त्याचं ATM कार्ड तो तिला देतो आणि म्हणतो की हे बघ, आता मात्र जे पैसे हवे आहेत ते पैसे घे आणि त्याचा पिनकोड नंबर सुद्धा सांगतो, पण आता मात्र माझं डोकं खाऊ नकोस. सुष्मिता म्हणते की ओके, आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे कार्ड मी तुला दिलेलं आहे, हे कुणाला सांगायचं नाही. तेव्हा आता सुष्मिता म्हणते की ओके नाही सांगणार आणि खुश होत मात्र ती बाहेर जाते. त्यानंतर आता इकडे स्वानंदी आणि हा मंदा बाहेर हॉलमध्ये येतात. तर मग आता स्वानंदी आईच्या हातात एक पिशवी देते आणि म्हणते की हे बघ आई, यामध्ये थोडीशी फळं वगैरे आहेत, थोडीशी पौष्टिक काही आहे, तर ते सगळं काही व्यवस्थित मी तुला दिलेलं आहे, ते खाऊन वगैरे घे. मंदा पुन्हा तिला पैसे मागते. स्वानंदी म्हणते की आई मला थोडासा वेळ दे, मी तुला आणखीन काही पैसे देते. तेव्हा आता मंदा म्हणते की हो खरंच दे, आणि खरंच खूप काही पैसे लागतात, देशील ना? तर स्वानंदी आता म्हणते की हो नक्की देईल, की तू घरी जा आराम कर. तेव्हा आता मंदा म्हणते की अगं तुझी ती आधी राहा, मला कुठे आराम करून देईल. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की ती असं काही करत नाही आणि तिच्याशी शांत राहा, तिच्याशी वादावादी वगैरे काही करू नकोस. मंदा म्हणते की ठीक आहे बाई, ठीक आहे. तर स्वानंदी म्हणते की तू आरामात मात्र आता घरी जा, रिक्षाने वगैरे जाऊ नकोस. मंदा विचारते की तुमची गाडी नाही का घरी? तर स्वानंदी म्हणते की राजवाडे एक गाडी घेऊन गेलेली आहे आणि दुसरी गाडी मात्र ड्रायव्हरने सर्व्हिस सेंटरला नेलेली आहे. तेवढ्याच स्वानंदीला ऑफिसमधून फोन येतो. स्वानंदी म्हणते की थांब मी फोन घेते, आणि ती फोन घेते आणि बोलत असते की हो लगेच पोहोचते ऑफिसला. ती फोन ठेवल्यानंतर आईला म्हणते की चल मला निघावंच लागतं. तेव्हा लगेच आता सुष्मिता म्हणते की ताई राहून दे, आम्ही दोघी जातो, मी तिला ड्रॉप करते. आता मंदा म्हणते की हो ती नक्की सोडेल, कारण आता सुष्मिताला तिला पैसे द्यायचे असतात. आणि स्वानंदी म्हणते की नक्की सोड, आणि आता स्वानंदी येते मी असं बोलून निघून जाते. मंदा म्हणते की हो सांभाळून जाग. सुष्मिता म्हणते की बघ अगं ती गेलेली आहे, आणि तेवढ्यात लगेच आता आणि आता तिला खरंच पैसे हवे असतात. तर सुष्मिता म्हणते की अगं थांब, ऐकून तर घे, कारण आता तिने हे बघ त्यांनी ATM कार्ड दिलेलं आहे आणि ते ATM कार्ड ती दाखवते. मंदा म्हणते की हो का अगं, त्यांनी ATM कार्ड दिलं तर? तेव्हा सुष्मिता हसते. सुष्मिता म्हणते की त्यांनी मला ATM कार्ड दिलं कारण त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे, आणि हल्ली आता जे काही आता हे ऑनलाईन पेमेंट वगैरे आहे तर ते ऑनलाईनच होत असतात. तेव्हा मात्र आता लगेच सुष्मिता परत सांगते ही जी काही सिक्रेट गोष्ट आहे ना, तर ती आदिरासमोर काही काढू नकोस, खूप जपून आणि गुपचूप वापर. तेव्हा लगेच आता ही सुष्मिता ते ATM कार्ड आहे तर ते मंदाच्या हातात देते, आणि कसं वापरायचं आहे तर ते पिनकोड वगैरे तिला सांगते, आणि पिनकोड सांगितल्यानंतर मंदा तर खुश होते आणि ओके ओके असं म्हणते. कसं वापरायचं असं विचारते, तर सुष्मिता तिला सगळं काही सांगते. आणि हे बघ दुकानदाराकडे हे द्यायचं आणि पिनकोड नंबर सांगायचा, आणि तो जो काही नंबर आहे तोच सांगते. मंदा म्हणते की जो काही व्यवस्थित नंबर आहे तोच सांग, आणि एकदा दोनदा तो नंबर आहे तो रिपीट करते. आणि सुष्मिताला म्हणते की सुष्मिता तू खरंच किती चांगली आहे, खरंच मी काय सांगू तू, अगं खरंच तुम्हाला स्वानंदीपेक्षा हजारो काय अगदी लाखो पटीने मला मदत केलेली आहे. त्यानंतर आता इकडे बाबा मात्र महेश काळ्यांचं हे गाणं ऐकत असतात आणि म्हणतात की वा 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 खरंच. आणि गाणं ऐकत असताना आता ही मंदा अगदी
डोळ्यांना गॉगल वगैरे लावून आता पिशव्या वगैरे शॉपिंग वगैरे करून सगळं काही मस्त दिमाखात आलेले असते. बाबा काही मंदाला ओळखत नाही. बाबा आता म्हणतात की ओ बाई कोण आहात तुम्ही, का घुसतात आतमध्ये. तेवढ्यात मंदा आपल्या डोळ्यांचा गॉगल काढते आणि मस्त तोऱ्यातच बाबांकडे पाहत असते. बाबा आता रेडिओ बंद करतात. बाबा विचारतात की मंदा तू आणि हे सर्व काय आहे. संध्याकाळ झालेली आहे तरी सुद्धा डोळ्यावर काळा चष्मा लावला. तेव्हा आता मंदा म्हणते की याला गॉगल म्हणतात आणि मी कशी दिसते. तेव्हा आता बाबा विचारतात की मला एक गोष्ट सांग, तू जेव्हा बाहेर गेली होती तेव्हा हे कपडे नव्हते, तू वेगळे कपडे घातले होते. मंदा म्हणते की हो, मग काय झालं. बाबा विचारतात की अगं हे कपडे तुझ्याकडे आलेच कसे. मंदा म्हणते की मी नवीन घेतले. बाबा म्हणतात की काय बोलते, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी काही दिवाळी आहे की पाडवा आहे. तेव्हा आता मंदा तोरेतच म्हणते की नवीन कपडे घेण्यासाठी काही दिवाळी आणि पाडवाची गरज नसते, मला वाटलं आणि शेवटी मी घेतले. आणि काय हो मी घेऊ शकत नाही का. त्यावरती बाबा म्हणतात की हो तू काही पण करू शकते आणि ते तुझं नेहमीच आहे आणि तू ते करतेस सुद्धा. पण आज जरा खरेदी जास्त झालेली आहे. तर मंदा म्हणते की नाही, काही जास्त झालेली नाही आणि जर थोडी जास्त झाली तर कुठे काय बिघडलं. त्या घरासाठी खूप काही मी केलेलं आहे, अगदी खूप खस्ता खाल्ल्या, पण मला काही मिळालं का. शेवटी नाही. ते काय मिळालं तर तुमचा चुसडेपणा, तुमचा राग, तुमचा रुसवा. परंतु आता नाही. आता ही जी काही मंदा दिलीप सरपोतदार आहे तर ती स्वतःसाठी जगणार, स्वतःसाठी नाचणार आणि स्वतःसाठी गाणार सुद्धा. म्हणून बाबांना धरून गोल गोल गिरक्या घेत असते. तेव्हा बाबा आता लगेच ओरडतात. बाबा म्हणतात की नक्की काय चाललं आहे तुझं. तर मंदा म्हणते की नका, शेवटी जे काही आहे ना, बाय द वे मी जाते आतमध्ये. आणि बाय द वे तुमचे आणि तुमची सुकन्या स्वानंदी तुमचं बोलणं वगैरे झालेलं आहे का. त्यावरती आता बाबा म्हणतात की अगं आम्ही कशाला तुझ्याबद्दल बोलू. तेव्हा आता बाबा तिला विचारतात की मंदा काय झालं, अगं तू काही नवीन पराक्रम वगैरे करून ठेवलेला आहे का. त्यावरती मंदा म्हणते की नाही, पण माझ्या बाबतीत ते घडलेलं आहे. बाबा विचारतात की काय घडलं. आणि मला चोरांनी लुटलं, कानातील, हातातील, आता गळ्यातील सगळं काही लुटून नेलं. माझी पर्स सुद्धा लुटली, पैसे सुद्धा लुटलेत. बरं की स्वानंदीचं घर जवळ होतं म्हणून गेले त्यांच्या घरी. नशीब समजा की मला त्यांनी घरात घेतलं आणि हे नवीन कपडे वगैरे साडी वगैरे आहे तर ती नेसायला दिली. बाबा म्हणतात की काय ग, चोरांनी तुला लुटलं तरी सुद्धा असं नाचायला आणि गायला तुला सुचतं का. त्यावरती आता मंदा म्हणते की मग काय करू, रडू की असं गाजावाजा करू. तेव्हा आता बाबा तिला म्हणतात की अगं तुला असं वाटतं, परंतु तू मुळात म्हणजे स्वानंदीच्या म्हणजे नंदूच्या घरी गेलीस तरी कशाला. अगं आपल्या घरी निघून यायचं होतं ना. त्यावरती आता लगेच मंदा म्हणते की तिचं घर जवळ होतं, आपलं नव्हतं. आणि मुलीची आठवण आली तर काय बिघडलं, गेले तिकडे मी, मला काही सुचत नव्हतं. म्हणतात की गेलीस तर गेली, परंतु निदान यावेळेस मात्र स्वतःची शोभा तर करून घेतली नाही ना, मग मात्र नाही बिघडलं. आणखीन एक गोष्ट म्हणजे ती लक्षात ठेव, त्या निमित्ताने जर तू राजवाड्याकडे पैसे मागितले तर याद राहत. म्हणून बाबा तिला धमकवतात. तर लगेच आता मंदा म्हणते म्हणजे तुम्हाला काहीही घेणं देणं नाही. तुमच्या बायकोला चोरांनी लुटलं, तिला चोरांनी आता सगळं काही पैसे वगैरे नेलेत, मारलं, पण तरी सुद्धा तुम्हाला काही घेणं देणं नाही. आणि आता मी बरी आहे का, नक्की तुला काही लागलं वगैरे नाही विचारायचं सोडून मात्र तुम्ही काय विचारतात की हे असले पराक्रम म्हणजे तिकडे जाऊन केले नाहीत ना. आणि असं तुम्ही मला विचारतात, मग असला विश्वास आहे का तुमचा तुमच्या बायकोवर. एनिवे म्हणजे मला राजवाड्यांकडे काही पैसे मागण्याची गरजच नाही. आता असं खोटं बोलते मी, पैसे वगैरे कशाला मागू, मला कसलीच गरज नाही, येते मी असे बोलून आता तोऱ्यातच बॅग वगैरे घेऊन आतमध्ये निघून जाते. त्यानंतर आता स्वानंदी रूम मध्ये आहे. तर आता समर विचारतो की तुम्ही कधी ऑफिस मधून आलात. स्वानंदी म्हणते की हो आत्ताच आले. समर म्हणतो की अहो मुळात म्हणजे तुम्ही ऑफिसलाच का गेलात, तुम्हाला इतका त्रास झाला आणि डॉक्टर काय म्हणाले आहे की तुम्हाला ताप येऊ शकतो, कणकण येऊ शकते, मग तुम्ही तुमची काळजी घ्यायला नको का. तेव्हा स्वानंदी म्हणते की अहो राजवाडे मी बरी आहे हो, इतकी काळजी करू नका. आता समर म्हणतो की अहो निदान माझं नाही ऐकत तर डॉक्टरांचं ऐकत जा. तेव्हा स्वानंदी समरच्या तोंडावर बोट ठेवते आणि त्याला शांत करते. आणि समर अगदी कळकळीने म्हणतो की अहो मला तुमची किती काळजी आहे, तुम्हाला साप चावला होता. तेव्हा स्वानंदी म्हणते की अहो मला कळतं, परंतु बिनविषारी होता साप. जेव्हा तुम्हाला साप चावला होता तेव्हा अगदी गुदमरलो होतो मी, एकदाच घरी येतो आणि तुम्हाला बघतो असं मला झालेलं होतं. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की आता मी घरी आले, आता बघा बरं नीट माझ्याकडे, आणि माझ्याकडे बघून तुम्हाला कळेल की मी एकदम ठीक आहे. समर तिच्याकडे बघून हसतो आणि आता स्वानंदी म्हणते की मी आजींना हळदीचं दूध देऊन येते गरम गरम. आणि स्वानंदी बाहेर जाते आणि स्वानंदीसाठी मात्र आता त्याने सिक्युरिटी बोलवलेली असते. तेवढ्यात आनंदचा फोन येतो. आनंद त्याला म्हणतो की आता हे बघ, मला मात्र स्वानंदीसाठी तू जे काम सांगितलं होतं ते काम आता झालेलं आहे आणि तुमच्यासाठी आता
जो काही हा सिक्युरिटी लेडी गार्ड आहे तर ते स्वानंदीला तो सांगत असतो आपण नेमणूक करूयात. स्वानंदीला हसू येतं. स्वानंदी म्हणते की काय बोलतात, अशी एक व्यक्ती आहे की ती तुमच्याबरोबर सतत तुम्हाला सेफ ठेवेल आणि तुम्ही स्वतःला मात्र इतकं बिजी करून घेतात की तुम्हाला अगदी स्वतःचं भान सुद्धा राहत नसतं, कायम ऑफिसमध्ये मग्न असतात. तेव्हा आता लगेच स्वानंदी म्हणते की राजवाडे आहो तुम्ही खूप काळजी करतात सिक्युरिटी वगैरे, हे नक्की माझ्यासाठी काय गरज आहे बरं. आणि हे बघा सुदैवाने मात्र लक्षात घ्या जर तो साप विषारी असता तर काय केलं असतं बरं, असे समर म्हणतो. आणि भविष्यामध्ये काहीतरी वेगळं संकट सुद्धा येऊ शकतं. त्यावरती स्वानंदी म्हणते हो इतकी काळजी करू नका. तेव्हा समर म्हणतो की अहो देव न करो असं न हो, परंतु कोणीतरी तुमची काळजी घ्यायला तुमच्याबरोबर असायला हवं. आणि एक गोष्ट मात्र साप, इतरांची काळजी जास्त असते आणि स्वतःची काळजी कमी असते. हे बघा मी स्वतःची खूप काही चांगली काळजी घेऊ शकते आणि तुम्ही ऑफिसमध्ये जे काही आता स्वतःचं संरक्षण कसं करायचं असं ट्रेनिंग दिलं होतं तेव्हा मी तेथे होते असं स्वानंदी त्याला समजावते. आता समर म्हणतो की अहो त्याला खूप दिवस झाले ते सगळं काही तुमच्या लक्षात नसेल. तेव्हा स्वानंदी म्हणते की अच्छा, आणि लगेच मात्र ती आता ते सगळं काही करून दाखवते. समोर तिच्याकडे आश्चर्याने पाहत असतो. तर मित्रांनो पुढे नक्की काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.